आज धन्यवाद सर. कोणी हा धन्यवाद सर. आपल्याला या सत्ताधारी पार्टीनं 293चा प्रस्ताव या सदनामध्ये आणलेला आहे. या सदनामध्ये जो विषय चर्चेला आले ते अतिशय चांगल्या पद्धतीने आलेले आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे की आपला गडचिरोली जिल्हा हा अतिशय जंगलग्रस्त आहे, नक्षलग्रस्त आहे आणि अतिशय मागासलेला जिल्हा आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे प्रश्न मांडलेले आहेत ते प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांचं सुद्धा गडचिरोली जिल्ह्यामध्ये असा बहुत सारे प्रश्न आहे. माझ्या सरकारला विनंती आहे की आपल्या गडचिरोली जिल्ह्याचं सर्वांगीण भौगोलिक परिस्थिती पाहिली असता ते 70-75% जंगल आहे आणि या जंगलामध्ये आणि शेतकऱ्यांचं शेतासाठी मध्ये खूप सारा जंगल असतो. त्यामुळे मला या गडचिरोली जिल्ह्याच्या आणि गडचिरोली विधानसभाच्या संदर्भात वेळ कमी असल्यामुळे 2-3 प्रश्न मी विचारतो की आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जंगल जास्त असतो. या ठिकाणी बरेच शेतकरी ओबीसी असेल किंवा आमचे आदिवासी असेल, शेड्यूल कास्ट असेल, या ठिकाणी जंगलमध्ये अतिक्रमण केलेले आहेत. त्या संपूर्ण जे लोकांनी अतिक्रमण केलेले आहेत त्यांना स्थायी पट्टे देण्यात यावे असं मी या 293च्या संदर्भात विनंती करतो. या ठिकाणी बरेच जमीन आमच्या जंगल वर्ग 2चे वर्ग 1 आहेत ते संपूर्ण वर्ग 2चे वर्ग 1 करण्यात यावे. ज्या विस्थापित बंगाली समाज आहेत त्यांचे संपूर्ण जमीन वर्ग 2 जमीन आहे तर त्यांना सुद्धा सरसकट वर्ग 1 करण्यात यावे. आणि या ठिकाणी जंगलामध्ये बरेच आपल्याला वन्य प्राणी आमच्या जंगलामध्ये आहेत त्यांचं सुद्धा तात्काळ बंदोबस्त करावे अशा पद्धतीनं मी विनंती करतो. या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये या महसूल विभागाच्या वतीनं आमचा 70-80% या ठिकाणी धानोराचं थेट छत्तीसगडच्या बॉर्डरला आहे. त्या ठिकाणी आपल्याला अप्पर तहसील कार्यालय पेंढरी येथे केलं तर या छत्तीसगडच्या बॉर्डरमध्ये असलेले आमचा आदिवासी समाज असेल इतर समाजासाठी अप्पर तहसील कार्यालय सुद्धा त्या ठिकाणी सुरू केल्या. त्या ठिकाणी बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी आदिवासी इतर गैरआदिवासी लोकांना सुद्धा चांगल्या पद्धतीने फायदा होईल. आणि या ठिकाणी आपल्याला विनंती आहे की आपल्या महसूल विभागाच्या वतीनं चांगल्या आमच्या सरकारनं आपला शासन आपल्या दारी हे चांगलं उपक्रम केलं. त्याच पद्धतीनं प्रत्येक आमदाराच्या विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार आपल्या दारी हा प्रोग्राम शासनाने कंडक्ट करावा आणि येणाऱ्या विधानसभासाठी प्रत्येक विधानसभासाठी शासनानं या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी योजनाची माहिती त्या विधानसभामध्ये जाईल. आणि या ठिकाणी मला 293 बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अध्यक्षाचे मनपूर्वक आभार.